विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू करत आहोत. तर ही सिरीज आहे 24 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. तर बघा, तुम्ही अशा प्रश्नांसाठी तुम्हाला अशी ABCD लिहून ठेवावं लागेल आणि ही क्रमांक द्यावा लागेल, म्हणजे तुम्हाला अशी प्रश्न सोडवण्यासाठी खूप मदत होईल. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे. तर ह्यावेळेस मी तुम्हाला लिहूनच दाखवलं आहे की कशी ABCD लिहायची आणि कंटिन्यू इकडं उलट लिहित जाऊन त्यांना नंबर द्यायचे. तर बघा, मेम्ब्रेनला काय तो कोड दिला आहे त्यांनी LDLAQZMD. यम बघा, यम इथं 13 नंबरला आहे आणि L आहे 12, म्हणजे -1 केला आहे. ई आहे इथं 5 नंबरला, तर D आहे 4 नंबरला. परत म्हणजे -1, त्याने -1 करत गेलेले आहे. तर आपण आता बघा, प्रिव्हिलेज VILEGE. आता पी आहे 16 नंबरला, म्हणजे -1 केलं तर काय येईल? O येईल. R 18 नंबरला, तर -1 Q येईल. I 9 नंबर, -1 8, म्हणजेच H. V 22 नंबरला आहे, -1 म्हणजेच U 21 नंबर. ओके. परत आयला आपण H म्हणजे -1च केलं आहे. L आहे 12 नंबरला, तर -1 केल्यावर 11 होतात. 11 नंबरला आहे K. E आहे 5 नंबरला, -1 केलं D येते. G आहे 7 नंबरला, -1 केलं 6 F येते. आणि E आहे 5 नंबरला आणि 5मधून हे गेलं 4 राहिले, 4 नंबरला आहे D. तर आपलं उत्तर येते OQHUHKDFD, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर तुम्ही अशा प्रकारचं हे ABCD लिहून ठेवा एका पेजवरती, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहित बसण्याची गरज नाही. असे प्रश्न आला तर तुम्ही पटकन हा चार्ट काढून बघू शकता आणि सॉल्व करू शकता. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, छायाचित्राकडे पाहून मारिया म्हणाली. तर हे छायाचित्र म्हणजे फोटो. तर ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. ही मारिया. ओके. आणि ही फोटो. आणि काय म्हटलं आहे तिनं? ती माझ्या आईची. ही समजा तिची आई केलो आपण, आई हिची. आणि आईच्या आईची एकुलती एक मुलगी, म्हणजे ही आजी. आईच्या आईची एकुलती एक मुलगी. तर फोटोमध्ये मारिया ही दर्शवलेल्या व्यक्तीशी कसे संबंधित आहे? आता ही फोटो कोण म्हटलं आहे तिनं? आईच्या आईची एकुलती एक मुलगी, म्हणजेच तिची आई झाली. आणि हे कोण झाली? ही आजी. म्हणजे इथं काय, मारियाचं आणि ह्या फोटोतील व्यक्तीचं नातं काय आहे? तर ती तिची मुलगी आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, खालील 5 पैकी 4 विशिष्ट प्रकारे सारखे असतात आणि एक गट तयार करतात. तर खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित नाही? तर इथं परत एकदा तुम्हाला ABCDची गरज भासली आहे. तर बघा, N आहे 14 नंबरला. ओके. आणि J आहे 10 नंबरला, म्हणजे काय केलं आहे इथं? -4. ओके. Z आहे 26 नंबरला. V आहे 22 नंबरला, तर इथं परत -4. Q आहे 17 नंबरला आणि M आहे 13 नंबरला. तर इथं बघा, 13तनं इथं 3 मायनस केला आहे. 17तनं इथं 3 मायनस केला आहे, तर 13. आणि इथं परत बघा, E आहे 5 नंबरला आणि B आहे 2 नंबरला आहे. इथं 17तनं 4 गेले, 13 राहिले, म्हणजे इथं -4 केला आहे. पण इथं किती? 5 आणि 2, म्हणजे इथं किती मायनस केला आहे? 3 मायनस केला आहे. कशातनं? म्हणजे कोणत्या गटातून? ही E आहे आणि हे B आहे. L आहे 12 नंबरला आणि H आहे 8 नंबरला, म्हणजे याच्यातून पण -4 केला आहे. तर प्रत्येक गटामध्ये -4, पण E आणि B मध्ये -3 केला आहे. म्हणजे कोणचा गटात बसणार नाही शब्द? तर B हा शब्द गटात बसणार नाही. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत गॅप GAP ला काय कोड दिला आहे? 200
93 आणि पेटला काय कोड दिला आहे 367. तर काय विचारला आहे एज. आता बघा तर एला काय कोड आहे 9, परत जीला काय कोड आहे 2 आणि ईला काय कोड आहे 6. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 926 हे आपलं उत्तर आहे. सांकेतिक शब्द काय एजचा तर 926 आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे चिन्हांच्या जागी क्रमवार येणारे आणि दिलेले समीकरण संतुलित करू शकणारे गणितीय चिन्हाचे योग्य संयोजन निवडा. तर हे 56, 8, 3, 9, 4, 8, 2 हे संख्या दिल्या आहे. तर ह्या स्टारच्या जागी आपण कोणचे चिन्ह वापरू म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर येईल. तर आपण हे 1 नंबरचा ऑप्शन वापरू आपण. 56 भागिले 8 गुणुले 3, परत 3च्या नंतर प्लस 9, परत इक्वल टू 4, परत गुणुले 8 मायनस 2. तर आता 8 × 8 8 7 56, 7 × 21 प्लस 9, 8 चौक 32 मायनस 2, 20 21 आणि 9 30, 32मधून 2 गेले 30. म्हणजे हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर म्हणजे हे चिन्ह आपण ह्या समीकरणात ठेवलं तर आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणजेच आपलं काय उत्तर आहे तर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे विशिष्ट संख्येच्या काही व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. तर आपल्याला दिशाज्ञान पण असणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी. तर हे उत्तर दिशा, हे पूर्व, हे पश्चिम आणि हे आहे दक्षिण दिशा. तर काय सांगितलं आहे उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत हे, आणि इकडं वरती तोंड करून बसले आहेत हे उत्तर दिशा. ओके, इकडं उजवी बाजू आणि इकडं आहे ही डावी बाजू. तर काय म्हटलं आहे टी हा क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे आणि टी आणि एच्या दरम्यान टी आणि एच्या दरम्यान टीच्या उजवीकडे नेमके 4 जण बसले आहेत. टीच्या उजवीकडे, तर आपण उजवीकडे म्हटल्यानंतर इकडं टी घेऊ शकत नाही, तर आपण इतर टी घेऊ. हे टी, तर टीच्या उजवीकडे किती जण बसले आहेत तर 4 जण. म्हणजे 1 2 3 हे 4 व्यक्ती बसले आहेत. आणि टी आणि एच्या दरम्यान म्हणजे आता इथं कोण येईल ए येईल. ज्या दोघांच्या मध्ये किती जण आहेत तर 4 जण आहेत. परत पुढे आहे डी हा ए आणि ई यांच्या लगतचा शेजारी आहे. डी आणि ई यांच्या लगतचा शेजारी, तर म्हणजे काय येईल इथं डी ए आणि ईचा लगतचा शेजारी म्हणजे डी मध्यभागी येईल. डी आणि ई इथं ई येईल. म्हणजे ह्या दोघांचा शेजारी कोण आहे तर डी आहे, लगतचा शेजारी. जर ई हा एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी असेल, ई एची उजवी बाजू इकडं म्हणजे दुसऱ्या स्थानी बरोबरच आहे, आणि दुसरे कोणीही रांगेत बसलेले नसेल तर रांगेमध्ये बसलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे. पहिला एक राहिला टी हा क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. टी आहे क्यूच्या उजवीकडे म्हटलं आहे, तर क्यू इथं आणि दुसऱ्या स्थानी म्हटल्यानंतर इथं 1 जण व्यक्ती पाहिजे. म्हणजे हा दुसऱ्या टीची उजवी बाजू इकडं आहे, दुसऱ्या स्थानी म्हणजे हा टी इथं आला. तर एकूण आपल्याला काय विचारलं आहे रांगेमध्ये बसलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. तर किती जण बसले आहेत तर 10 व्यक्ती बसले आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे मालिकेतील पुढील संख्या आहेत 72,000 18,000 72 7,200 1800 360 60 15 आणि 3. तर हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होत गेलेल्या आहेत संख्या. त्याच्यामध्ये एकतर भागाकार असू शकतो. तर बघू आपण. चला 72 7,200 भागिले आपण 4 करू. 4 1 4 4 1 4 4 1 4 उरले 3 4 8 32 0 0 हे आलं. परत आता 1800 भागिले इथं आपण 5 करू. 5 3
15 उरले 3, 5 सख्ख 30, शून्याला 0, 360 हे आलं. तर आपण इथं 4 घेतलो, 5 घेतलो, परत 6 घेऊ, भागिले 6, 6 6 36, 60 आलं. आता आपण इथं 7 घेतलो तर 15 हे भागल्या 7ने 60ला भागल्यानंतर 15 येणार नाही. तर आपण हे सिरीज पुन्हा रिपीट करू. इथं 4 घेऊ, 4 1 4, 4 1 4 उरले 2, 4 पंचे 20, 15 हे आलं. भागिले आपण आता परत 4 झाल्यानंतर काय 5, 5 5 1 5, 5 त्रिक 15 हे 3 आलं. आता इथं 3 भागिले 6, 6 1 6, 6ने 3ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, पॉईंट दिला. इथं झाले 30, 6 पंचे 30, म्हणजे काय उत्तर येते 0.5, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे ए म्हणजे भागिले, ए म्हणजे भागिले. तर बघा 144, सी म्हणजे काय आहे अधिक आहे 44, डी म्हणजे काय आहे वजाबाकी 12, ए म्हणजे भागिले 12च. ओके. परत बी म्हणजे गुणले 144. तर आता आपण हे समीकरण सोडवू. बारा एक 12, 12 1 12, 144 1 44 या दोघांचा गुणाकार, यांची बेरीज येते 4 आणि 4 8, 4ला 4 आहे 148. इथं 44 आहे, सॉरी 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 1ला 1 म्हणजे 188 वजा 144. तर किती राहिले 188 मधून 4, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे काय ते हे समीकरण सोडवल्यानंतर उत्तर 44, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे दिलेला प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. या संख्या आहेत. तर आपल्याला टिप काय दिला आहे, उदाहरणार्थ 197 आहे. तर पहिला अंक 6, दुसरा 9 आणि तिसरा अंक आहे 7. तर टिप काय, सर्व क्रिया डावीकडून उजवीकडे कराव्या, म्हणजे इकडून इकडे करत जावे. तर सर्वात मोठ्या संख्येचा दुसरा अंक सर्वात लहान संख्येच्या दुसऱ्या अंकात मिळवल्यास उत्तर काय येईल. सर्वात मोठी संख्या, तर डावीकडून उजवीकडे म्हटलं आहे. तर सर्वात मोठी संख्या आहे 857, 857 मोठी संख्या, आणि सर्वात छोटी संख्या आहे ह्याच्यामध्ये 719, 719 ही लहान संख्या. तर काय म्हटलं आहे, सर्वात मोठ्या संख्येचा दुसरा अंक म्हणजे 5 आणि सर्वात लहान संख्येच्या दुसऱ्या अंकात मिळवल्यास, दुसऱ्याचा अंक आहे लहान संख्येचा 1 + 1, तर मिळवल्यास उत्तर काय येईल, तर 5 आणि 6 म्हणजे काय उत्तर येईल 6. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. बघा सूचना काय आहे, प्रतिपूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज वजाबाकी गुणाकार इत्यादी हे 13वर केले पाहिजे. 13चे 1 आणि असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. म्हणजे जशा संख्या आहेत तशीच कृती करायची, ह्याची 2 9ची 1 फोड करायची नाही. तर बघा आता 29 गुणुले आपण 3 करू, 29 त्रिक 87.
87 आले नाही त्याला +3 करू आपण, सॉरी गुणिले 3 करू. 7 त्रिक 21, हातचे आले 2, 8 त्रिक 24, 24 आणि 2 26, 261. परत 24 गुणिले 5 करू. 24 गुणिले 5, 24 पाचा 120 गुणिले 3 करू. 0 आला 0, 12 त्रिक 36, हे 360 आलं. तर ह्याच्यामधून आपल्याला असेच ह्या दोन्हींचा गुणाकार परत त्याला 3 गुणले नंतर मधली संख्या यायला पाहिजे. तर असा पर्याय निवडायचा आहे. तर आपण हे शेवटचा पर्याय घेऊ आपण. 7 गुणिले 11, 11 सत्ती 77 गुणिले 3 करू. 7 त्रिक 21ला 1, हातचे आले 2, 7 त्रिक 21 आणि 2 23, म्हणजे मधली संख्या 231 आली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला उत्तर 7 231 11 म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता सिरीज सुरू केला आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.